हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करू इच्छितो आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची आणि अपेक्षित असलेली आपली जी बातमी आहे, महाडिस्कॉमच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठीची जी रिक्रुटमेंट आली होती त्याबाबतच्या रिक्रुटमेंटची जी फॉर्म फिलिंग डेट आहे याबाबतच्या अपडेटबद्दल. आता बघा, या ज्या अपेक्षित असलेल्या एक्झामिनेशनच्या डेटसाठी बरेच विद्यार्थी, बरेच ॲस्पिरंट जे आहेत, जे करंटली एक्झिस्टिंग डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत, ते वाट पाहत होते. त्याबाबतची एक नवीन अपडेट जी आहे कालच 29 नोव्हेंबर 2025 रोजी वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याबाबतचं जी सर्क्युलर आहे, त्याबाबतचा जो अपडेट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला पाहावयास मिळेल. त्या संपूर्ण गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत. सोबतच आपली एक्झामिनेशन कधी होणार आणि काय चेंजेस झालेले आहेत एलिजिबिलिटीमध्ये यामध्ये सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. पण सोबतच जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलला व्हिजिट करत असाल तर आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहावयास मिळेल. ठीक आहे, तुम्हाला मी आता सांगू इच्छितो की याची आतापर्यंतची लास्ट डेट आहे ही 22 डिसेंबर 2025 आहे फॉर्म फिलअपची. ठीक आहे, याबाबतचा जो अपडेट आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो आहे. जर तुम्ही आमचे दोन्ही ॲप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज आणि कॅपिट्यूड जर डाउनलोड नसेल केलं तर तुम्ही फ्री क्विजेससाठी आमचे दोन्ही ॲप्लिकेशन, नॉन टेक्निकलसाठी कॅपिट्यूड्स आणि टेक्निकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज हे डाउनलोड करून घ्या आणि फ्री क्विज सेक्शनमध्ये तुमचे फ्री क्विजेस तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सोबतच जर तुम्हाला PYQ हवे असतील तर फ्री ऑफ कॉस्ट PYQs आपण आपले जे PDFs असतात मल्टिपल एक्झामिनेशनचे, हे आपण आपल्या PYQच्या डेडिकेटेड फोल्डरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. हे तुम्ही जाऊन ॲक्सेस करू शकता. आणि जर तुम्हाला कुठला ॲडिशनल पेपर हवा असेल त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही त्यामध्ये ॲड ऑन करून घेऊ शकता. ओके, आता सोबतच बघा, यासाठीचे जी अपडेट आहे म्हणजेच महाडिस्कॉमचे सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर आणि आपला महाडिस्कॉमचा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिलसाठीचा जो अपडेट आहे मी बरेच महिन्याआधीसुद्धा तुम्हाला दिलेला होता. त्याची नोटिफिकेशन ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी फॉर 94 पोस्ट अँड DY एक्झिक्युटिव्हसाठी जी आहे फॉर 69 पोस्ट, ही जी जाहिरात आहे ही मी तुम्हाला ऑलरेडी मागेच एक्सप्लेन करून सांगितली होती. ठीक आहे, त्याचंच जे फॉर्म फिलिंग आहे आज आता आपण पाहणार आहोत. आणि सोबतच या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करायला लागणारे महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट IBPचे सिलेबस आहे, टॉपिक्स आला, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, एक्झाम पॅटर्न काय आणि कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स प्रिपेअर करायचे, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन सुद्धा पाहू शकता. सोबतच रिसेंटली मी एक्झाम डेट आणि फॉर्म फिलअपबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली होती. ठीक आहे, हे सुद्धा सेशन आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. अशासाठी जे लागणारा टेक्निकल कोर्सेस आहेत, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल कोर्सेस, हे दोन्ही कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. याबाबत आपण नंतर चर्चा करणार आहोत. पण सोबतच ही जी अपडेट आहे बघा, MSCL ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 225, सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द व्हेरियस पोस्ट इन टेक्निकल कॅडर थ्रू द डायरेक्ट रिक्रुटमेंट. ठीक आहे, आता बघा, डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू जी नवीन अपडेट आलेली आहे ही याची जी लास्ट डेट आहे. ठीक आहे, द URL लिंक विल रिमेन ओपन फ्रॉम 29 नोव्हेंबर 2025 टू 22 डिसेंबर 2025. बघा, यांनी सरळ त्यांनी शेवटची डेट देऊन दिलेली आहे. आणि याबाबतची जी अप्लाय करायची लिंक आहे ही सुद्धा तुमची ॲक्टिव्ह झालेली आहे आणि ही सरळ रिडायरेक्ट करते आपल्या IBPSच्या वेबसाईटकडे. यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता 29 नोव्हेंबर म्हणजे कालपासून जी फॉर्म फिलअप करणं सुरू झालेलं आहे. सोबतच जो क्लोजर आहे, लास्ट डेट ही 22 डिसेंबर राहणार आहे. रिकमेंडेड हेच राहील तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगतोय की एक 5 ते 7 दिवसांमध्ये याचा फॉर्म फिलअप करून घ्या व्यवस्थितरित्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एंड डेजमध्ये रश पाहायला मिळेल नाही. आणि मेनली काय, याच्यासाठी जो MSCL ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 225चा जो आहे ना, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे, ठीक आहे, ही मागेच प्रसिद्ध करण्यात आली होती. तर बरेच त्याच्यामध्ये चेंजेस आहेत आणि विद्यार्थी किंवा जे ॲस्पिरंट्स आहेत पर्टिक्युलरली ते मला पर्सनली नोटिफाय करतात आहे आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती की याच्यामध्ये काही जे डेट्स आहेत त्या चुकीचे दिलेले आहेत. त्याबाबतची सुद्धा मी तुम्हाला माहिती देतो आहे. बघा, ही जी अपडेट आहे 29 नोव्हेंबर 2025 रोजी 9:52, ठीक आहे, म्हणजे रात्री अपडेट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, याबाबतचं सर्वप्रथम जे आहे ना, आपण आपला जो PDF आहे डिटेल नोटिफिकेशन हे पाहून घेऊया. जर आपण या वेबसाईटला किंवा आपण इथे जे आपल्याकडे अपडेट दिलेली आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय बघा, तिथे जर आपण क्लिक करतोय, ठीक आहे, लक्षात घ्या, या इथे जर ॲडव्हर्टाइजमेंट नंबरला क्लिक करतोय वेबसाईटला, ठीक आहे, तर आपल्याकडे ही PDF ओपन होते. तिथे जी डेट आपल्याला दिलेली आहे ती मी लक्षात ठेवा, ती आहे 27/6/2025 म्हणजे 27 जून 2025 ही डेट आलेली आहे फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर ऑफ 225. ठीक आहे, यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या 94 पोस्ट आहेत. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशनसाठी, सिव्हिलसाठी 5 आहेत. ठीक आहे, आणि डेप्युटीसाठी जे आहेत ना, डिस्ट्रीब्युशन सिव्हिलसाठी 12 आहेत. आणि सोबतच आपल्याकडे ज्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी टोटल 69 पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा एक मुद्दा होता की याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज झालेली आहे की नाही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही बदल तुम्हाला पाहावयास मिळेल नाही, कारण की ही जी नोटिफिकेशन आहे ही 27 जून 2025ला पब्लिश झालेली आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा, ह्यालाच कन्सिडर करून तुम्हाला आता फॉर्म फिलअप करावं लागणार आहे, ज्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह
इंजिनियर डिस्ट्रिब्युशनसाठी जे आहेत ना बॅचलर्स डिग्री किंवा बी.टेक लागेल. सोबतच तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा या कॅटेगरीमध्ये फिलअप व्हायला पाहिजे. क्लिअर आहे. किंवा दुसरा गोष्ट म्हणजे अशीच की जर तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रिब्युशनसाठी प्रयत्न करतात, एक्झाम फॉर्म फिलअप करतात, तर तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्सचा जो एलिजिबिलिटी जो आहे हा क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके. आता याच्यानंतर मला एक महत्त्वाचा जो प्रश्न विचारण्यात आलेला होता, ठीक आहे, रिसेंटली कालपासून, की याचे जे डेट्स आहेत, ठीक आहे, ह्या ज्या डेट्स तुम्हाला सांगतोय बघा इथे, त्या डेट्स जे आहे, स्केड्यूल जो आहे, हे इथे जुलै 2025 आणि ऑगस्ट 2025 जरी दाखवत असलं तरी लक्षात ठेवा ही अपडेट जी आहे हे तुम्हाला काही दिवसामध्ये परत अपडेट होईल. ठीक आहे. नोटिफिकेशन अपडेट होऊन याच्यामध्ये एक परत फर्दर चेंजेस होऊ शकतो, कारण की ही जी अपडेटच आलेली आहे यामध्ये सरळ इथे जो जुना आपल्याकडे जी डिटेल नोटिफिकेशन होती ती 27/6/2025 असल्या कारणामुळे तुम्हाला हे डेट्स इथे पाहावयास मिळतात आहे. पण सोबतच मी तुम्हाला यामध्ये सांगतोय की आता एक्झामिनेशन डेट कधी होणार याबाबतचा सर्वात मोठा जो प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपल्याकडे हे 22 डिसेंबर 2012 जर लास्ट डेट आहे तर लक्षात ठेवा, ठीक आहे, यामध्ये मॅक्सिमम तुम्ही डेट जी आहे, एक्झामिनेशन डेट जी आहे, ठीक आहे, ही कन्सिडर करून चाला जानेवारीमध्ये. ठीक आहे, जानेवारी एंड किंवा फेब स्टार्टला. ओके. आता जानेवारी एंड किंवा फेब स्टार्ट हे का टार्गेट करून घेऊन चालतोय, कारण की या 22 डिसेंबरपासनं, ठीक आहे, एक जवळपास जो 40 दिवसांचा जो अंतर असतो, ठीक आहे, 40 दिवसांचा जो डेट असतो, ठीक आहे, ही आपल्याला पाहावयास मिळते. 40 डेजच्या मधात जनरली IBPS एक्झामिनेशन कंडक्ट करतो आणि याच्यानंतर मात्र जो तुमचा इंटरव्ह्यू राहणार आहे, ठीक आहे, तो तुमचा नेक्स्ट मंथला शेड्यूल होईल, ज्या प्रकारे आपल्याकडे ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये पाहण्यात आलेलं होतं. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे सांगतोय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ज्या डेट्स दिल्या होत्या आपल्याकडे जूनमध्ये नोटिफिकेशन आल्या कारणामुळे, ठीक आहे, या होत्या की जुलैमध्ये आपली एक्झामिनेशन होईल. ठीक आहे, ऑनलाईन बेसिकली जो जुलैचा जो लास्ट डेट होता फॉर्म फिलअपचा, आणि नंतर ऑनलाईन एक्झामिनेशन डेट ऑगस्टमध्ये सांगितली आणि त्याच्यानंतरच पर्सनल इंटरव्ह्यू त्यांचा सप्टेंबरमध्ये करण्यात आलेला, म्हणजे बाय नेक्स्ट मंथच आपल्याला होईल. तरी एक आपण मॅक्सिमम डेडलाईन जी आहे फेब्रुवारी हे कन्सिडर करून आपण प्रिपरेशनला सुरुवात करून घेऊ. ठीक आहे, आजची जी लास्ट 30 नोव्हेंबर आहे, ठीक आहे, उद्यापासून आपल्याकडे एक डिसेंबरचा कंप्लीट महिना आहे आणि जानेवारीचा. तर टार्गेट करा की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हे तुमचे पूर्ण टॉपिक्स प्रिपेअर व्हायला पाहिजेत. ओके. तर ही सगळी अपडेट जी आहे तुम्हाला मी दिलेली आहे. याबाबतचा जर अजून सर्क्युलर किंवा अजून अपडेट्स आली तर तुम्हाला वेळोवेळी चॅनलला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, आणि सोबतच फॉर्म फिलअप करताना असताना मी तुम्हाला सांगतोय तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो प्रिंट मात्र करून ठेवा. ठीक आहे, की त्याची फक्त हार्ड कॉपी प्रिंट करून ठेवा किंवा त्याची PDF जी आहे ही सेव्ह करून ठेवा. ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागत असते. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला ते मिसिंग नको व्हायला, तर त्यासाठी अर्ली अपडेट मी तुम्हाला देतो आहे. याचा एक्झामिनेशन पॅटर्न आणि स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. हा एक्झामिनेशन पॅटर्न आहे डिटेल, ज्यामध्ये टेक्निकल आपल्याकडे 50 क्वेश्चन जे 110 मार्क्ससाठी असतं, रिझनिंग 40 क्वेश्चन फॉर 20 मार्क्स, क्वांट्स फॉर 20 क्वेश्चन फॉर 20 मार्क्स, मराठी लँग्वेज 20 प्रश्न आणि 10 मार्कांसाठी असे 130 प्रश्न 150 प्रश्न मार्कांसाठी विचारले जातात, ज्यामध्ये 1/4 निगेटिव्ह असतं. ठीक आहे. ओके. यासाठीचा जो नॉन टेक्निकल कोर्स आपल्याकडे ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. तुम्ही याला कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि यासाठी जर तुम्हाला कुठली मदत लागली असल्यास, कुठलं गायडन्स लागलं असलं, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता, किंवा या नंबरला व्हॉट्सअप करून हाय जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला आपल्या दोन्ही ॲप्लिकेशनचे लिंक ही ऑटोमॅटिकली मिळून जाईल. त्यामध्ये तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता रिझनिंग आणि कॉन्ट्स हे प्रिपेअर करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही टेक्निकल प्रिपेअर करतात, म्हणून तुम्ही आजच याला एनरोल करून प्रिपरेशन सुरू करून टाका आजपासूनच. आणि आपला टेक्निकल कोर्स जो ऑलमोस्ट आपल्याकडे 80 to 90% आपण कंप्लीट केलेलं आहे, याच्यामध्ये अजून सेशन जे आहेत ना हे ॲड करतोय ॲज पर युअर एक्झामिनेशन. ठीक आहे, जे आता रिसेंटली IBPS एक्झामिनेशनने जे प्रश्न घेतलेले त्यानुसारच आपण टेक्निकल क्वेश्चन्स, ब्रीफ थिअरी, MCQs, कॉन्सेप्ट आपण कव्हर अप करतोय. ॲज वेल एज त्याच्यामध्ये फ्री टेस्ट सिरीजसुद्धा इन्क्लूड केलेली आहे, ज्याचा फुल लेंथ टेस्ट जी आहे, ठीक आहे, ही फर्स्ट नंबरची जी टेस्ट आहे ही आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ती संपूर्ण IBPS पॅटर्नमध्ये आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यासाठी जे मिळणारं जे कॉन्टेंट आहे व्हिडिओ रेकॉर्डेड असल्या कारणामुळे त्याची ईबुक थ्रू तुम्ही क्विकली रिवाईजसुद्धा करू शकता आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स थ्रू तुम्ही त्याची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला अजून काय गायडन्स हवं असल्यास त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता. आणि जेही ॲस्पिरंट मॅनेजरसाठी प्रिपेअर करत आहात तर त्यासाठी कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला हा कोर्स डेडिकेटली अवेलेबल आहे. तुम्ही नॉन टेक्निकलची संपूर्ण प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. सोबतच एक रिकमेंडेशन राहील की ज्यांनाही कॉन्ट्स आणि रिझनिंगचे कसे आणि कुठले प्रश्न करायचे, कुठल्या पद्धतीचे प्रश्न करायचे, त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं कॅपिट्यूटसुद्धा जॉईन करून हे रोज डेली प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि आमच्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जो रिसेंट सेशन प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा सेशन पाहायचं असेल तर इथे तुम्ही क्लिक करून ह्याला पाहू शकता. टेलिग्राम चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं सुद्धा तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहावयास मिळेल. आणि जर तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचे सेशन्स हवे असतील, अजून काही ॲडिशनल हवे असतील तर कमेंट बॉक्स किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कम्युनिकेट करून सुद्धा विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.